नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय नव्या आणि ताज्या चर्चा सत्राच्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. अभ्यास आणि अनुभव या दोन गोष्टी तुम्हाला खास बनवतात आणि तोच अभ्यास आणि तोच अनुभव आज आपण ऐकणार आहोत. ज्यांनी उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळलं, जे क्वालिफाईड अंपायर आहेत, ऑब्झर्व्हर आहेत, असे अजित पुत्रन सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अजित सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्सला खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे. मला इकडे बोलावल्याबद्दल आय एम रिअली ऑनर्ड टू बी पार्ट ऑफ दिस शो. थँक्यू. तुम्ही डिझर्व करताय, कारण तुम्ही तितका क्रिकेट चांगलं खेळलेला आहात आणि तितका वेळ तुम्ही क्रिकेटला दिलेला आहात. तर अजित सर, डेली रुटीन तुमचं काय चाललंय? मी कोचिंगला फुल टाइम कोचिंग असतो. परत जेव्हा कोचिंग नसतो माझा, तेव्हा अंपायरिंगला मी महाराष्ट्र किंवा गुजरात झाला किंवा गोवा साईडला फिरत असतो मॅचेससाठी. सो दिस इज अ नॉर्मल फुल टाइम पॅशन आय एम इन टू राईट नाव. खूप चांगली पॅशन तुम्ही जोपासलेली आहे. म्हणजे क्रिकेट जरी तुम्ही थांबवलंय खेळण्याचं, पण क्रिकेटशी निगडीत राहण्याचं तुमचं काम अविरतपणे सुरू आहे. तर जाऊया फ्लॅशबॅकमध्ये आणि तुमच्या क्रिकेटच्या जर्नीची सुरुवात नेमकी कुठून झाली? 1978 साली मी जेव्हा 10वीत होतो, आमच्या घराला लागूनच एक मैदान आहे, AB गोरेगावकर हायस्कूल. तिकडे संध्याकाळी प्रॅक्टिसला जायचो. सो बाय द एज ऑफ 16 आय वॉज ऑलरेडी प्लेइंग अंडर-18 मेजर टुर्नामेंट्स ॲज अ प्रोफेशनल. तेव्हा मला एक ₹50 वगैरे भेटायचे मॅचेस एक टुर्नामेंटसाठी. सो दॅट जर्नी स्टार्टेड इन 1979 बेसिकली. 11वीत होतो जेव्हा. म्हणजे त्या क्षेत्रात खेळता खेळता तुम्हाला मानधन सुद्धा मिळू शकतं, हे तुम्हाला खूप कमी वयामध्ये कळलं होतं आणि त्याचमुळे प्रतिजिज्ञासा वाढली? नॉट रिअली. कारण आमच्या फॅमिलीमध्ये सगळे स्पोर्ट्समॅन अँड स्पोर्ट्स वुमेन आहेत. सिस्टर्स ऑल्सो स्पोर्ट्समध्ये होते. ऑल 5 ब्रदर्स आम्ही फुटबॉलमध्ये, ॲथलेटिक्समध्ये, क्रिकेटमध्ये. एव्हरीबडी वॉज अ नोन फेस इन गोरेगाव ॲज वेल एज मुंबई. सो इट इज बाय डिफॉल्ट. घरी सगळ्यांना बघून एक इच्छा होती की आपण पण चांगला दर्जाचा काहीतरी एक स्पोर्ट फॉलो करूया. सो क्रिकेट इज समथिंग दॅट फॅसिनेटेड मी अ लॉट. क्रिकेटच का? जसं तुम्ही उल्लेख केला की वेगवेगळ्या खेळांशी निगडीत तुमचा परिवार होता, तर तुम्ही क्रिकेट हेच क्षेत्र का निवडलं? लेट मी गेट दिस राईट. ॲक्च्युली क्रिकेट वॉज नेव्हर माय फर्स्ट लव्ह. मी एक चांगला फुटबॉल प्लेअर होतो. अँड आय वॉज अ गोलकीपर फॉर अंडर-19 महाराष्ट्र Mumbai University under-22. So I played for Mumbai as a goalkeeper as well. So cricket came as default, and I always felt that if you have the talent, natural talent, तो कुठलाही sport follow करू शकतो. And I had the ability to bowl fast, so I thought why not give it a try. म्हणून मी full fledged cricket मध्ये गेलो. मग फुटबॉल का सोडलं? कारण क्रिकेट इज लाईक अ रिलिजन इन इंडिया, अ नॅशनल क्रेज. तो इट्स सच अ पॉप्युलर गेम आहे की आपल्याला असं वाटतो की आपण पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावं गेमसाठी. सो मी फुल क्रिकेटला कॉन्सन्ट्रेट केलं. मग कोणती ती पहिली टीम होती ज्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळाला किंवा तुम्ही तुमच्या टॅलेंटवर तो चान्स कमवलात? टॅलेंट इन द सेन्स, आता मी बोललो जेव्हा 11वीत होतो ना, तो एव्हरग्रीन म्हणून एक टीम आहे उन्नतनगरला. माझे मित्रच आहेत, सगळे कॉलेजला होते तेव्हा. ऑल इन द एज ग्रुप ऑफ 17-18. So Evergreen was a local team playing just local tournaments, and suddenly in one year we had played excellent cricket and reached a few finals in Goregaon. तेव्हा सरोज म्हणून एक टीम आहे गोरेगावचा, फेमस टीम आहे. त्यांनी 1981ला मला संधी दिला तिकडे खेळायला. तर 2 वर्ष मी सरोजला होतो. आणि 82 एंड होताना आय गॉट इन कॉन्टॅक्ट विथ शशी ब्राईट. एका अंडर-19चे टुर्नामेंटला शशी ब्राईटचे प्लेयर मला भेटलेले चर्नी रोडला. ते बोलले, तू आमच्या टीममध्ये जॉईन होऊ शकतो का? आय सेड वाय नॉट. कारण काय असतो, तू जेव्हा तुझ्या एरियामध्ये खेळतोस, मला असं नेहमी वाटायचं की मी गोरेगावला खेळतो, संडे तेच ऑपोनंट असतात, त्यांचाच विकेट काढायचा, त्यांनाच मारायचा. तू ग्रो कधी होणार? तुला शिकायचंय तर थोडा बाहेर फिर, थोडा मार खा बॉलिंगमध्ये,
चांगल्या प्लेयर्सचा ऑपोनेंट जेव्हा असतात ना, यू विल लर्न अ लॉट ऑफ क्रिकेट. Right. सो दॅट वॉज समथिंग आय वॉन्टेड टू एक्सप्लोर. म्हणून मी गोरेगाव सोडून बाहेर पडलो. शिवाजी पार्क दादरला त्या टेनिस टीमला जॉईन केलं. अँड दे वर प्रॉबेबली द फायनेस्ट टेनिस टीम इन महाराष्ट्र ॲट दॅट टाइम. खूप चांगला तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. कित्येक गोलंदाज जेव्हा मार पडतो तेव्हा कारकिर्दीच्या एकदम शेवटच्या टप्प्यावर पोहोचतात की मी आता क्रिकेट सोडतोय. पण आपण जर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं की चांगल्या क्रिकेटपटूंनी तुम्हाला जर जोडलेलं आहे, तुम्हाला तुमच्या कामगिरीवर लक्ष द्यावं लागेल, तुम्हाला तुमच्यातला एक्स फॅक्टर शोधावा लागेल, असं तुमचं मत? सी एक्स फॅक्टर इन द सेन्स, मला नेहमी असं वाटायचं की तू जर बॉलर चांगला तुला व्हायचंय ना, बेसिकली यू नीड अ बिग हार्ट. तुला गट्स पाहिजे. तू घाबरला की देन यू विल नेव्हर बिकम अ गुड बॉलर. एक बाउंड्री खा किंवा एक 6 खाल्ल्यानंतर सुद्धा ना एक जिद असतो बॉलरला. ते माझ्याकडे होतं. कारण इनिशियली मला पण इकडे तिकडे लोकांनी मारलं असेल, पण आय ऑलवेज वॉन्टेड टू शो दॅट आय एम बेटर देन यू. सो दॅट फायटिंग क्वालिटी शुड ऑलवेज बी देअर इन एव्हरी प्लेअर, यु नो, देन ही विल डेफिनेटली सक्सीड. जेव्हा कोणता फलंदाज तुमच्या विरोधात षटकार चौकार खेचायचा, खरं तर तुमची ओळख ही इकॉनॉमिकल बॉलर होती, म्हणजे एकदम गटसी बॉलर म्हणजे तुमची ओळख तुम्ही टिकवली होती. तर जेव्हा तुम्हाला फलंदाज षटकार खेचायचा, जसं आपण उल्लेख करतो MRI बॉल, सुरुवातीला षटकार चौकार खेचणं तेवढं शक्य नव्हतं, पण जेव्हा कोणी खेचायचा तेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करायचा की नेमका त्याने मला षटकार खेचला कसा? नाही, ऍक्च्युली MRIला मी कधी फर्स्ट 4 ओव्हर्समध्ये नाही टाकायचं. राईट. मी 5वा 7वा किंवा 6वा आणि 8वा ओव्हर टाकायचा, जेव्हा बॉल इज रेडी टू बी हिट. कारण परचा बॉल वरती 2 बॉलर टाकायचे ना, तो 16, 17, 20 रन जायचे. ऍक्च्युअल टेस्ट इज 5 to 8 ओव्हर्स. तेव्हा तुला मार खायचा. दॅट इज वेअर यू नीड गट्स अँड ब्रेन्स टू बी अ इंटेलिजंट बॉलर. शशी ब्राईटसाठी तुम्ही खेळलात, तर फक्त बॉलर म्हणून तुमची भूमिका होती की ऑलराऊंडर? ऍक्च्युली शशी ब्राईट तेव्हा एक असा टीम होता ना की प्रॉबेबली द बेस्ट बॅटिंग ऑर्डर फुल महाराष्ट्रामध्ये शशी ब्राईटला होता. 1, 2, 3, 4 ते प्लेयर्स होते ना, सो हार्डली आय यूज्ड टू गेट टू बॅट. बट जेव्हा पण मला संधी मिळाली आहे बॅटिंगला, समजा एक टाटा कंपाऊंडची मॅच असेल किंवा बादल बिडली बरका मेजर टुर्नामेंट होता मुंबईचा, तो आय हॅव गॉट 50s एज वेल इन दोज टुर्नामेंट्स. ग्रेट. अगेन्स्ट क्वालिटी साईड लाईक गणेश गल्ली. तो वेनेवर मला संधी मिळाला आहे ना, डेफिनेटली मी रन्स केलाय, पण खूप कमी मिळायचा बॅटिंग मला तिकडे. म्हणजे इच्छा नाही व्हायची की मी जर 50s कम्प्लीट केलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही बादल बिजली बरखा या अग्रमानांकित स्पर्धांचा उल्लेख केला, मग कॅप्टनचा देखील माइंडसेट बदलतो, नाही अजित आपल्याला बॅटिंग द्यायला पाहिजे, तर तो क्रम कधी वर गेला? नाही 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 नाही, इट इज अ टीम गेम. मला माझा रोल माहित आहे की कधी 6 नंबर किंवा 7 नंबरला मला बॅटिंग येणारच. पण त्या टीममध्ये ॲव्हरेज तू घेतलास तर 10 मधनं 8 वेळा तुला बॅटिंग येणारच नाही कधी. बिकॉज दे वर वरचा क्लास बोलतो ना आपण मराठीत, वरचा क्लास प्लेयर्स होते, हार्डली बॅटिंग यायची तेव्हा. शशी ब्राईट बद्दल तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केला, पण त्यानंतर तुमच्या करिअरमध्ये अजून एक टीम आली, म्हणजेच प्रेसी म्हणा किंवा प्लेबॉय म्हणा, तर त्याबद्दल काय सांगा? 1988ला शशी ब्राईट टीम जरा कमी झाला खेळणं, कारण 2-3 प्लेयर्स ते जॉब रिलेटेड, दे वेंट अब्रॉड, दे वर ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर इंडिया. टीम रेग्युलर नव्हतं तेव्हा. सो प्लेबॉयला ऑलरेडी नरेश सावंत आणि रमेश शर्मा हे दोन माझे एकदम क्लोज मित्र झालेले ना, सो दे हॅड रिक्वेस्टेड मी टू कम अँड प्ले फॉर प्लेबॉय. सो 1988 आय स्टार्टेड माय जर्नी इन प्लेबॉय. पहिली स्पर्धा प्लेबॉय कडून खेळताना? पहिली स्पर्धा ऑनेस्टली आय वुड नॉट रिमेंबर, बट प्लेबॉय जॉईन केल्यानंतर एक असा काल होता ना की प्लेबॉयला एक बॉलर नेमका शॉर्ट व्हायचा आणि दे हॅड लॉस्ट ऑलमोस्ट 28 ते 30 सेमीफायनल हारलेले एका वर्षात. तर जेव्हा मी 4था बॉलर म्हणून जॉईन झाला, मे बी आय ब्लेंडेड सो वेल दॅट द टीम बिकेम व्हेरी स्ट्रॉंग साईड. ते 4था बॉलर वॉज क्वालिटी दॅट टाइम. तर टीम खूप फॉर्म मध्ये आला तेव्हा. प्लेबॉय मध्ये एंट्री केल्यानंतर मग तुम्ही आरके ट्रॉफी खेळला? प्लेबॉय आरके ट्रॉफी नाही खेळलाय. दे यूज टू प्ले अंडर द नेम ऑफ सह्याद्री. ओके. बट आय वॉज नॉट अ प्लेयर ऑफ सह्याद्री. सह्याद्रीला
फुल कॉलनीची टीम होती. मंगेश आदतराव आणि ते लीड करायचा. अँड आय टू प्ले फॉर अ टीम कॉल्ड प्रेसिस, आर्चीज 11. ते प्रेसी नावाने आम्ही खेळायचो तिकडे. 4 वर्षात 3 फायनल खेळलो आम्ही. 2 जिंकलो, 1 हारलो. बट द फर्स्ट आरके ट्रॉफी 1988 आय प्लेड फॉर शशी ब्राईट अँड गणेश गल्ली मिक्स. वी वन द फायनल्स दॅट इयर. ग्रेट. तर आरके ट्रॉफीमध्ये कुठला वैयक्तिक पुरस्कार तुम्ही जिंकलात? येस, 1990ला आरके ट्रॉफीला मॅन ऑफ द सिरीज 40,000चा पुरस्कार मला भेटलेला. तो त्या टुर्नामेंटला मी सेमीफायनलला 1 रन देऊन 6 विकेट काढलेले आणि फायनलला चांगली बॉलिंग केलेली राहुल समोर. क्वार्टर फायनलला पण 4 विकेट काढलेले 3 रन देऊन. तो सिरीज मला त्या वर्षी भेटलेली आणि बॅटिंग पण केलेला 2 मॅचला. पण बेसिकली तुमची बॉलिंग खूप चांगली राहिली. बघा, हा जो स्टॅट आहे तो तुम्हाला तितका पटणार नाही जर तुम्ही आताच्या क्रिकेटचा विचार केला तर. 6 विकेट्स आणि फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली होती. विचार करा किती वरच्या दर्जाची गोलंदाजी अजित पुत्रन सरांची आपण अनुभवली नाही, पाहिली नाही. खंत आहे की ती जी घटना आहे ती खास झाली नाही. येस, आय मीन मनीष, असं आहे ना की आपल्याला एक एक्सेप्ट करायचं आहे की जनरेशन चेंज होतोय. 80s 90s संपला, आता 2025 मध्ये एव्हरीथिंग इज चेंज. सो इफ आय वॉज अ स्टार 20 years बॅक, आता दुसरे स्टार्स आहे. यू हॅव टू सिट अँड अपलॉड अँड विश देम द बेस्ट. क्रिकेट हॅज टू गो ऑन, इट विल नेव्हर स्टॉप. टेलिकास्ट, येस, हल्ली एव्हरीथिंग इज कवर्ड. A lot of mileage भेटतात प्लेयर्स लोकांना, which sadly was not there when we were. इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हतं तेव्हा, पण नाव ऑल द क्रिकेटर्स आर व्हेरी लकी टू बी कवर्ड इन अ बिग वे. एक्सपोजर भेटतो त्यांना. डिड यू एन्जॉय युअर कॅरियर? येस, इनफॅक्ट टेनिस बॉल क्रिकेट आय नेव्हर हॅड रिग्रेट नॉट प्लेइंग लेदर बिकॉज आय वॉज अ बिग टाइम लेदर प्लेयर, बट टेनिस वॉज माय फर्स्ट लव ऑलवेज. कुठल्या वर्षी क्रिकेट सुटलं? सुटलं, मग जॉईन झालं, मग सुटलं, मग जॉईन झालं. फायनली ॲट द एज ऑफ 53 आय सेड लेट्स टेक अ ब्रेक. तेव्हा विक्रोलियन्सला एक हाफ सीझन मी खेळलेलो ॲट द एज ऑफ 53 2016ला. मग हळूहळू ते कोचिंगमध्ये फुल टाइम गेलो मी. आणि आता 60+ टुर्नामेंट आम्ही रेग्युलर खेळतो. ते जुने प्लेयर्स भेटून आम्ही ना, ॲक्च्युली बिग टुर्नामेंट वी प्ले नाउडेज ऑफ 60+, which happens in various venues like Baroda झालं, राजकोट, अहमदाबाद, इवन मुंबई. सो वी हॅव अ क्वालिटी टीम अँड सगळे आम्ही जातो टूरवर वगैरे. वी आर स्टील ॲक्टिव्ह प्लेइंग 60+. टफेस्ट कॉम्पिटिटर टीम और टफेस्ट कॉम्पिटिटर प्लेयर? Without doubt it was Rahul 11, the best cricketing team of my generation, 80s and 90s, late 80s. कारण राहुलमध्ये जे प्लेयर्स आहेत ना, कम्पॅरेटिव्हली 5 ते 6 वर्ष माझ्यापेक्षा लहान आहे. तर जेव्हा मी एक क्वालिटी क्रिकेट शशी ब्राईटला खेळायचो तेव्हा ते कदाचित शाळेत पण असू शकतात. पण एक स्टेज आला की दे ऑल केम ऑन लेवल टर्म्स विथ मी अँड दे वर द बेस्ट कॉम्पिटिटिव्ह साइड एव्हर. अँड टफेस्ट बॅट्समॅन आय वुड से अनफॉर्च्युनेटली इज नॉट विथ अस राईट नाव, राजू मालवणकर. तो एक बॅट्समॅन असा होता की मला कधी कधी असं वाटायचं, हा कशाला आला समोर, माझे वांदे खेळणारा. ही वॉज अ ब्रिलियंट बॅटर. थोडा कमी खेळला पण वेन एव्हर ही प्लेड अगेन्स्ट अस, ही इज टू डिस्ट्रॉय अस. वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही खेळल्यात, पण अशी स्पर्धा जी अंडर रेटेड राहिलेली आहे मुंबईची, तिचा उल्लेख खूप कमी वेळा होतो, पण खूप चांगलं नियोजन त्या स्पर्धेचं. ऍक्च्युली तेव्हा टुर्नामेंट मेजर असायचं ते आरके ट्रॉफी, एक बादल बिजली बरका, मग लिबर्टी गार्डन. सो दिस आर द टुर्नामेंट्स आम्ही वेट करायचो वर्षभर. आता तू बघायला गेला तर ठाण्याला 1 लाख चालू आहे, मुलुंडला 1 लाख चालू आहे, भांडुपला 1 लाख चालू आहे. तेव्हा 1 लाख एकच व्हायचं वर्षाला किंवा 2. तो वर्षभर आम्ही त्या टुर्नामेंटसाठी वेट करायचो. पण नाव इट हॅज बिकम व्हेरी कॉमन. असा कुठलाही टुर्नामेंट आय डोंट रिमेंबर की इट वॉज अंडर रेटेड. मग आताच्या घडीच्या क्रिकेटपटूंचा तो इगरनेस संपलाय का, ती जिज्ञासा संपली आहे का की ही स्पर्धा मला खेळायचीच आहे? आता आहे ना मनीष, असं आहे ना, आता कट थ्रोत कॉम्पिटिशन आहे.
तो सकाळी एक एक क्वालिटी प्लेअर एका टीममध्ये खेळत असेल, फॉर ऑल यू नो दुपारी तो दुसऱ्या टीममध्ये दुसरा टुर्नामेंट त्याच टीमचा ऑपोजिट पण खेळत असेल. लॉयल्टी फॅक्टर संपलेला आहे आता. बट आय डोंट ब्लेम द प्लेयर्स. लॉयल्टी कधी येतो की समजा आमची एक टीम होती चेंबूरची, तरी मी गोरेगावचा होता, उल्हास मटकर सँटाक्रूजचा, पण 10 ते 12 वर्ष आम्ही एकत्र खेळलो. ते 14 प्लेयर. किंवा मॅकलस सेम टीम, राहुल सेम टीम. नाव यू डोंट फाइंड लॉयल्टी बिकॉज खूप पैसा इन्व्हॉल्ड आहे आता मनीष. अँड एव्हरी क्रिकेटर हॅज अ राईट टू अर्न द मनी. सो दे विल गो बाय डिफॉल्ट. असं नाही सांगू शकत की ही सेल्फिश और ही इज ग्रीडी, बट दॅट इज ते आता रिक्वायरमेंट झालं. इट इज बिकम अ नेसेसिटी. कॉल आला, कोणी जास्त पैसा दिला तो जाणार, नक्कीच जाणार. देर इज नो हार्म इन दॅट. जायलाच पाहिजे मी बोलतो. म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जर तुम्ही फुल टाइम क्रिकेट निवडलेलं आहे तर मग काही गोष्टी तुम्हाला तडजोड करावी लागते. नॉट रिअली. आता फुल मंथ अँड फुल इयर क्रिकेटच असतो. सो देर इज नो अदर कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. फक्त फोकस तिकडेच. आयदर इन द फॉर्म ऑफ कोचिंग अंडर 14, अंडर 16 बॉयज, or in the form of going for various tournaments, sitting behind the screen as a third umpire or officiating the matches. So full time it is cricket. There is no adjustment in that. फक्त कमिटमेंट तुमची राखली गेली पाहिजे. 100%. It is a passion. It will always remain a passion. Cricketला no compromise. नॉलेज स्प्रेड करायला आवडतं. 100% नॉलेज स्प्रेड करायला आवडेल. क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळलात, मैदान सुटलं, पण तुम्ही म्हणालात की कोचिंग तुम्ही स्टार्ट केली, पण तितकेच उत्तम दर्जाचे तुम्ही पंच सुद्धा आहात. तर अंपायरिंगचा एक्सपिरियन्स कसा शेअर करा. अंपायरिंग एक्सपिरियन्स असा आहे की राईट नाव थोडे क्वालिटी अंपायर्स आहेत मुंबई महाराष्ट्रामध्ये, थोडेफार. बट 10मधनं 7 अंपायर्स ऑर्डिनरी असतात आत्ता. त्यांना रूल माहीत नसतो बेसिकली. अँड द जॉब आता एवढं सोपं केलं आहे बिकॉज ऑफ द लाईव्ह टेलिकास्ट. हे जरा पण डाऊट असेल तर दे आस्क फॉर अ रिव्ह्यू. म्हणजे आपण सेफ झालो. फक्त बॉल मोजायला येतात. 6 बॉल झाला, संध्याकाळी 6:30 वाजता पैसे घेतले, घरी गेले. दे डोंट नो एनिथिंग अबाउट द रूल्स ॲट ऑल. सो दॅट नीड्स टू बी ब्रश्ड अप. कारण उद्या जर एक क्वालिटी टुर्नामेंट चालू असेल आणि काय वाद झाला तर अंपायर शुड हॅव द एबिलिटी टू गो स्टँड अप फेस टू फेस अँड टॉक टू द ऑपोजिट कॅप्टन अँड ट्राय अँड सॉल्व द मॅटर. त्याच्याकडे कॅपॅसिटी नसेल मॅटर सॉर्ट करायला, देन इज अ व्हेरी ऑर्डिनरी अंपायर आय वुड से. तुम्ही फ्रीलान्सर आहात की तुमचं पॅनल? नॉट रिअली. फ्रीलान्सिंग करतो मी. आय चूज माय टुर्नामेंट्स बेसिकली. अँड हल्ली आता पावसाळी थोडा कमीच होतं, पण ऑक्टोबर ऑनवर्ड स्टील मे वी डू अ लॉट ऑफ टुर्नामेंट्स अँड टुरिंग पण असतात त्याच्यात. पॅनल आय वुड नॉट से रिअली अ पॅनल सॉर्ट ऑफ थिंग. कारण एव्हरीबडी आज 3-4 लोक भेटले की त्यांचा एक पॅनल होतो. असे तुला 8-10 पॅनल भेटणार महाराष्ट्रामध्ये. नाही, प्रश्न माझा यासाठी मी विचारला होता की तुम्ही फ्रीलान्सर आहात, म्हणजे तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे आणि तुम्ही एका चांगल्या स्पर्धेत पोहोचलात आणि तिकडे अनोळखी म्हणजे एरियातलेच पंच असतील, त्याच परिसरातले पंच असतील. मग तुम्ही तुमचं नॉलेज घेऊन चाललात आणि तिकडेच जर पंचांकडून काय झालं, मिस्टेक झाले किंवा कधी कधी होते, माणूस जाणून बुजून चूक करत नाही, कधी काय मिस्टेक झाली, मग तेव्हा कशी सिच्युएशन हँडल करता? सिच्युएशन हँडल अंपायरचं माइंडसेटवर आहे. अंपायरला जर इगो असेल, ॲटिट्यूड असेल आणि तो विचार करत असेल की मी 20 वर्ष अंपायरिंग करतो, मी बरोबर करतो, माझा चूक नाही आहे, असे अंपायर्स पण तुला भेटणार. पॅनलमध्ये खूप आहेत. दे विल नेवर ॲग्री दॅट दे हॅव मेड अ मिस्टेक. बट मी डायरेक्ट तोंडावर बोलतो, कारण खूप लोक घाबरतात माझ्याशी बोलायला, कारण मी डायरेक्ट काढून टाकतो त्यांचा. इफ दे हॅव मेड अ मिस्टेक दे शुड ॲडमिट इट अँड से हो आम्ही चुकलो आहे सर, तुम्ही जरा सांगा ना कसं व्हायला पाहिजे. मग मी माझं नॉलेज शेअर करतो त्यांच्याबरोबर. वेगवेगळ्या स्पर्धा तुम्ही करता, आयोजकांची पहिली डिमांड काय असते पंचांकडून? मनीष, आयोजक आहे ना सगळ्या ठिकाणी सेम नसतात कधी. आता एक आयोजकचा एक रूल असेल, नेक्स्ट संडे दुसरा आयोजकचा दुसरा रूल असेल. सर
So umpires can come under tremendous pressure. इकडे नो बॉलचा एक वेगळा रूल आहे, तिकडे नो बॉलचा वेगळा रूल आहे. विकेट किपर मागे उभा राहिला किंवा स्टंपला उभा राहिला तर ते एक कमिटीचा रूल वेगळा, एकचं वेगळं. सो आम्ही जेव्हा जातो तर हे 4-5 गोष्टी आम्ही पहिलंच क्लिअर करतो. मग तेव्हा कमिटी काय बोलतात, सर तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. बट काही ठिकाणी असं होतं की जर मी एक डिसिजन घेतला समजा आणि कुठे कॉन्ट्रोवर्सी झाला तर कमिटी हात वरती करतात, तर जाऊ दे ना, आम्हाला वाद नको गावात. असे पण सिच्युएशन्स येतात. म्हणजेच तात्पर्य असं की IPL चे जे पंच आहेत त्यांच्यासमोर एक लॉबुक आहे आणि त्या लॉबुकवर IPL खेळली जाते. पण जर टेनिस बॉल क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटची जेव्हा आपण पंचांच्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा थोडंसं कठीण जातं पंचांना. 100% मनीष, कारण टेनिस बॉल क्रिकेट अँड लेदर बॉल क्रिकेट रूल्स आर माइल्स अपार्ट. तिकडे ICCचा रूल जे सेट आहे ना तो टेनिसमध्ये कधी वापरू नाही शकत. 10 मधनं तू इकडे 5 रूल अप्लाय करू शकतो, बट 5 रूल कमिटीचा असतो. दॅट इज समथिंग विच ICC डझंट अलाउ टू डू. टेनिस बॉल इज अ प्रायव्हेट टुर्नामेंट का ओव्हरची. तो कमिटी विल डिसाइड का हा रूल आम्हाला असा पाहिजे या टुर्नामेंटला, तुम्ही फॉलो करा. सो देर इज अ वास्ट डिफरन्स. एन्जॉय करते तुमची अंपायरिंग? 100% एन्जॉय करतात. कारण जर उद्या एक मॅच सिच्युएशन आहे, डिफिकल्ट मॅच सिच्युएशन, मोठे प्लेयर्स खेळत आहेत, त्यांना का ऑब्जेक्शन असेल किंवा आर्ग्युमेंटला येणार ते समोर, तर ते ऑर्डिनरी अंपायरचे वांदे होतात, ते घाबरतात. बट आय गो फेस टू फेस बिकॉज माझ्याकडे कॅपॅसिटी आहे त्यांना त्यांचा प्रॉब्लेमचा सॉल्युशन द्यायला. दे टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट अँड दे से ओके सर यू आर राईट, अँड दे मग जातात. आम्ही कित्येक वेळा तुम्हाला पाहिलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धेत तुम्ही जेव्हा अंपायरिंगला असता बॉलरने किंवा बॅटरने चांगला खेळ खेळला तर तुम्ही एप्रिशिएट पण करता. इट हॅज बिकम अ हॅबिट सिन्स आय वॉज अ क्रिकेटर मेनी इयर्स बॅक. मला पण कोणी एक चौकार मारला की षटकार मारला तर आय यूज्ड टू गो अँड क्लॅप फॉर हिम अँड से गुड शॉट. बट आय यूज्ड टू एन्श्युअर दॅट गुड शॉट सांगितल्यावर मी नेक्स्ट बॉल त्याला मला काढायचाच आहे त्याचा विकेट. असं भरपूर वेळा झालाय. चुकीने एक 4 गेला तर त्याचा विकेट काढणार, ते जिद होतं मला. पण आज पण मी ग्रामीणला किंवा याचा ओपन करतो, एक चांगला 20-22 वर्षाचा पोराने चांगली बॅटिंग केली तर मी जाऊन त्याला ताप मारतो. अँड आय ऑलवेज अप्रिशिएट अ गुड बॉलर एज वेल. 1978 पासून तुम्ही क्रिकेटशी जुडलेला आहात आणि एक एक्सपेक्टेशन असते कुठल्या क्रिकेटरचं जेव्हा इतकं मोठं क्रिकेट तुम्ही खेळलेलं आहे, जवळपास 40 ते 45 वर्षांचं क्रिकेट तुम्ही खेळलेलं आहात, तर मग तुमचं एक्सपेक्टेशन काय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नवीन काय घडायला पाहिजे किंवा काय बदल व्हायला पाहिजे? मनीष, बदल तू नाही करू शकत मनीष. 30 ओव्हर्स मॅच, 25 ओव्हर्स मॅच, 20 ओव्हर्स मॅच, 16 ओव्हर्स मॅच, 8 लास्ट मी खेळलो. इवन 6 खेळलोय मी विक्रोलियन्सला. बट तू काय बदली करू शकतोस? आता पीपल वोंट रिझल्ट इन द इव्हनिंग. तेव्हा 12 ओव्हरची मॅच, महिनाभर टुर्नामेंट चालायचा. मला सांग एक पण प्लेअर आज तुला दिसेल एक महिनाभर त्याच टुर्नामेंटला 4 वेळा जाणार? तो इम्पॉसिबल. सकाळी आला खेळायला, संध्याकाळी बाईक चालू केली, मोबाईल ऑन केला, पैसे घेतले आणि घरी गेले. बट दॅट इज द ट्रेंड. तुला एक्सेप्ट करायचं आहे. यू कॅनॉट चॅलेंज इट. यू हॅव टू गो विथ दॅट फ्लो. एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या करिअरमध्ये फायनान्शियली सिक्युअर राहिलात? आमचं फॅमिली वॉज व्हेरी वेल ऑफ. वन ऑफ द रिचेस्ट फॅमिलीज इन गोरेगाव. सो कधी असा आम्ही इन्कम टॅक्सला जॉबला पण होतो, तर फायनान्शियल इश्यूज वॉज कधी झालंच नाही ते. सो वी वेर ऑल टेकन केअर ऑफ बाय माय पेरेंट्स अँड माय ब्रदर्स. मग जॉब आला, मग ऑलरेडी ॲट द एज ऑफ 17 आय यूज्ड टू अर्न मनी फ्रॉम क्रिकेट ॲट दॅट एज, 1981ला. सो इट हॅज बिकम अ हॅबिट. तुमच्या फॅमिलीसाठी एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे. तुम्ही 5 भाऊ आहात असं तुम्ही म्हणताय. येस. तर 5 भावांपेक्षा बेस्ट स्पोर्ट्स पर्सन कोण आहे? सगळ्यात आता दॅट एल्डेस्ट ब्रदर जे आहे ना, ही हॅज पास्ड अवे. ही वॉज अ नॅशनल लेवल 1500 किंवा 5000 मीटरचा ॲथलीट होता इन महाराष्ट्र, इन मुंबई. ही वॉज व्हेरी टॅलेंटेड.
नेक्स्ट द अदर टू ब्रदर्स वर टॉप फुटबॉलर्स आणि एक भाऊ ही वॉज इन फुटबॉल, ही वॉज इन क्रिकेट, पण तो असा एक बघ्या मेंबर होता. तो टाळीसाठी यायचा आम्हाला प्रोत्साहन द्यायला. अँड ऑफकोर्स आय प्लेड अ लॉट ऑफ गुड क्रिकेट एज वेल ॲट अ बिग लेवल. म्हणजे अनुत्तरित हा प्रश्न आहे. ॲब्सोल्युटली. ऑब्झर्वर ही भूमिका किती महत्वाची आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्झर्वरचा जे रोल आहे ना, तो आता 52 ऑब्झर्वर्स आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनला फॉर 104 अंपायर्स. मी जेव्हा 9 वाजता ग्राउंडवर जातो, आय हॅव टू एन्श्युअर दॅट ते 2 अंपायर पण 9 वाजता रिपोर्ट करणार. ते युनिफॉर्ममध्ये प्रॉपर आहे का, शूज इज वेल टेकन केअर ऑफ, त्यांचं बॉडी लँग्वेज कसं आहे मॅचमध्ये, टेन्स सिच्युएशनमध्ये पॅनिक होतात की दे आर एबल टू टॉक टू द टीम्स ऑर द कॅप्टन्स ऑर द मॅनेजर्स. हे सगळं का होतो, त्यांचा प्रमोशन अँड डिमोशन is based on the report given by the observer to the MCA after every match. So it is very crucial role. You get quality umpires if the observer is very good on the job. जर स्ट्रिक्टनेस असेल तुमच्यामध्ये तरच तुम्ही एक ग्रेट ऑब्झर्वर बनू शकता. स्ट्रिक्टनेस कंपल्सरी पाहिजे ना. इट इज ऑल अबाउट डिसिप्लिन. आय मीन तिकडे काय असतो, ते लोकल मॅचेसला लाईव्ह कव्हरेज नसतो, अनलाईक टेनिस बॉल मॅचेस और IPL. So it is umpires, ability to do quick thinking. तिकडे तुला रिव्ह्यू नाही आहे किंवा स्लो मोशन नाही आहे. So umpire's mistake can cost a match dearly to any team. So he has to be very sharp in that field. चांगलं करिअर तुम्ही घडवलं आणि एन्जॉय केलं क्रिकेट, तर फॅमिलीसाठी काय सॅक्रिफायसेस की फॅमिली? फॅमिली वॉज ऑलवेज सॅटर्डे संडे आय वॉज नेव्हर इन द हाऊस. कारण मुंबईला क्रिकेट फक्त सॅटर्डे संडे व्हायचा. पण आता तू बघितलं तर 30 days a month there is cricket going on. So you have to take it in your stride. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे यूट्यूब चॅनल आपण लॉन्च करणार आहोत आणि AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटचे तुम्ही कोर कमिटी मेंबर आहात, मी कोऑर्डिनेटर आहात. तर नेमकं जेव्हा तुमच्याकडे हा संकल्प आला, तुमच्याकडे ही माहिती आली की आपल्याला असं करायचंय, एक यूट्यूब चॅनल उघडायचं, तेव्हा तुमचा अप्रोच काय होता? मी खूप एक्सायटेड होतो तेव्हा. कारण ठाण्याला भरपूर टुर्नामेंट्स मी केले. आपला एक रेप्रेझेंटेशन व्हावं इकडे. अँड बालकुंगशी आमचं नातं खूप वर्ष आहे. म्हणजे 1995, 96 5-6 वर्ष आम्ही बालकुंग वॉज लाईक अ फॅमिली टू अ सेकंड होम. नाना झाले किंवा दादा झाले, त्यांचे मॅचेस आम्ही डी क्लबच्या नावाने खेळायचो. तर असं वाटायचं की बालकुंग हॅज टू कम आउट विथ समथिंग न्यू विच शुड cater to everybody in Thane. So AK Sports a perfectly timed एक launched product आहे. And I should really compliment the owners Amol, Boir, Vijay Vaiti and my good friend Anil Wagela, who has done an excellent job in creating this idea. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विविध यूट्यूब वाहिन्या आहेत आणि प्रत्येक जण 100% चांगलंच काम करते. आपण ॲप्रिशिएट सगळ्यांना करायला हवं. पण आता आपण जे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, जसं आपण उल्लेख करतोय, तर मग तुम्ही प्रेक्षकांना आणि आयोजकांना काय डिलिव्हर करणार आहात? आता एव्हरी चॅनलला एक USP असतात, त्यांचा युनिक सेलिंग पॉइंट. सो नाव आय एम गोइंग टू कीप इट एज सस्पेन्स. सो वेन द इव्हेंट स्टार्ट्स, पीपल विल नो व्हॉट इज AK स्पोर्ट्स ऑल अबाउट. तेव्हा आम्ही दाखवणार त्यांना की लुक, दिस इज व्हॉट वी आर डुईंग डिफरंट फ्रॉम द अदर गायज. ते मी चॅनलवर डिस्कस नाही करू शकत. सरप्राईज पॅकेज फॉर ऑडियन्स अँड ऑर्गनायझर्स. पण एक गोष्ट तुम्ही करू शकता, AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ज्या खेळाडूंच्या क्वेरीज आहेत, म्हणजे काही वेळेला पंचांचे निर्णय असे का आलेले आहेत, ही सिच्युएशन आम्हाला कळली नाही आहे, तर तुम्हाला कधीही खेळाडू किंवा प्रेक्षक विचारू शकतो. 100%. अँड दे हॅव एव्हरी राईट टू सी. AK स्पोर्ट्स विल रीच आउट टू द ऑडियन्स. ऑडियन्समुळेच यांचं आयडेंटिटी असेल. ऑडियन्सला जर प्रश्न असेल, आय एम ऑलवेज देअर टू रिस्पॉन्ड टू दोज क्वेश्चन्स अँड ट्राय अँड सॉल्व देअर प्रॉब्लेम्स. डेफिनेटली करेन मी. तर मग प्रेक्षकांना तुम्हाला कुठल्याही क्रिकेटच्या क्वरीज असतील, तुम्ही बिंदास AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. नक्की मिळेल. अजित सर, कसं वाटलं? एकदम तुम्ही फ्रीली बोललात, स्पष्ट बोललात. एकंदरीत या चर्चेबद्दल काय सांगा? चर्चा वॉज एक्सेलंट चर्चा. आय मीन स्ट्रेट फेस टू फेस चर्चा होता.
नथिंग इज हिडन. अँड मी फक्त AK स्पोर्ट्सला खूप खूप शुभेच्छा देतो. अँड विथ रिअल हार्ट आय वॉन्ट AK स्पोर्ट्स टू बी वन ऑफ द बेस्ट इन द बिझनेस. ऑल द बेस्ट टू AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स अँड द ओनर्स. तर तुमच्याशी चर्चा करताना खूप बरं वाटलं आणि आम्हाला विश्वास आहे की AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या माध्यमातून आपण पॉडकास्ट सुद्धा घेतले. कित्येक क्रिकेटपटूंनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर त्यांचा आभार व्यक्त करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. येस, नक्की. कारण काय झालेलं, आम्ही बिफोर द लॉन्च ऑफ द ॲक्च्युअल प्रोडक्ट एक मीटिंग घेतलेला. मला एक रोल स्पेसिफिक दिलेला. एव्हरीबडी हॅज अ रोल. Anil was into all this designing and everything stuff. Owners, of course, they are putting in a lot of money. So, माझा एका शब्दाने मुंबई किंवा महाराष्ट्राचे बेस्ट प्लेयर्स सगळे आले मीटिंगला. सो आय स्टील फील ऑनर्ड अँड रिस्पेक्टेड की आज पण लोक म्हणजे एक फोनवर दे वॉन्ट टू बी पार्ट ऑफ AK स्पोर्ट्स. सो द पॉप्युलॅरिटी इन्क्रीज होणारच हे सगळं पॉडकास्ट बघून लोकांना. तर मित्रांची कमाई तुम्ही केलेली आहे तुमच्या क्रिकेटमुळे आणि म्हणूनच आता तुमच्या एका शब्दावर सर्व नामवंत क्रिकेटपटू किंवा दिग्गज क्रिकेटपटू या चर्चा सत्रामध्ये सहभागी होता आपल्याला पाहायला मिळाले. प्रेक्षकांचं समर्थन देखील तितकंच चांगलं मिळालेलं आहे. आम्हाला सातत्याने फोन्स येत आहेत, आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचे प्रतिसाद मिळत आहेत आणि तुमच्या प्रतिसादांना आम्ही देखील सकारात्मक उत्तर देत असताना नवनवीन गोष्टी घडवून आणतोय. तर आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. अजित सरांशी चर्चा करताना खूप बरं वाटलं. पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून दिग्गज क्रिकेटपटूशी आपण चर्चा करणार आहोत. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं असेल, अवश्य सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.